मित्रांनो, मला आताच फोन आलेला होता की एक व्यक्ती आहे आपल्या जवळपासच्या एरियामध्ये आली आहे. दाखवतो तुम्हाला आता निंजा. भाई मी उतरलो आता रॅपिडोवरनं. भाई मला काय दिसतंय रॅपिडोवरनं उतरून, मला नाही राहवलं. जरा जवळ जाऊन दाखवतो. हा लिंक येतं म्हणजे मला रडायला येतं. बट मित्रांनो, मला आताच फोन आलेला होता की एक व्यक्ती आहे आपल्या जवळपासच्या एरियामध्ये आली आहे आणि मी त्या व्यक्तीला व्हिडिओ कॉलवरती बघितलं. आता तुम्ही पुढच्या स्टोरी मध्ये बघा ती व्यक्ती कोण आहे. भाई पागल होतो, मी पागल झालेलो होतो. भाई मी उतरलो आता रॅपिडोवरनं. भाई मला काय दिसतंय रॅपिडोवरनं उतरून. शिट, थांबा तुम्हाला जरा जवळ जाऊन दाखवतो. हा आतमध्ये दादा आहे एक, त्याला भेटायचंय. इथून आहे. अच्छा सॉरी 1 मिनिट फक्त, गाडीची व्हिडिओ घ्यायची होती मला. 2 मिनिटं फक्त. नाही 1 मिनिट. 1 मिनिट हो ना, तुम्हाला दाखवतो. क्रेझी फक भाई, दादाची निंजुडी भेटली. आई शपथ, ही बघ दादाची निंजुडी. आई ग शिट भाई, आई शपथ, प्रेमात पडलं माझ्या गाडीच्या. ही बघ आई ग. हो गरुडाची भाई. हा बघा, तो व्यक्तीने कुठल्या व्यक्तीसोबत बोलत होतो, कुठल्या व्यक्तीबद्दल बोलत होतो. सकाळी मला व्हिडिओ कॉल आला आणि मला नाही राहवलं. मी ऑफिससाठी निघायचं होतं मला, बट मी सगळी तयारी सोडली. मी फक्त कपडे वगैरे घातले, म्हटलं फ्रेश झालेलं, पटपट कपडे घालूया. मी निघालो आणि हा बघा भाईजी म्हणाला ना बबलू. 100% आता व्हिडिओ कॉलवर बोलणं चालू होतं. आपल्याला हा उठवलं, कपडे बिपडे घालून बॅग बीग टाकून कुठे चाललं, क्लास बी चाललं. जॉबसाठी निघालेलो होतो मी. म्हणजे माझा टाईम आहे 1-2चा निघायचा आणि मी निघालो. आता त्यासाठी म्हटलं की मग आपण टाईम जाऊ दे, आपला टाईम गेला तरी चालेल, पण इथे भेटायचं, जायचं. ते हा एवढ्या जवळ आला तर मी याला सोडणारच नाही. मला याला भेटायचंच आहे, काय पण करू. मी तसं होतं, मी बॅग वगैरे घातली, कपडे घातले, रॅपिडो केली. मी तयार होतो, रॅपिडो बुक केली. म्हटलं नाही टाईम नाही घालवायचा, निघाला तर नाही भेटणार. मग सुटला हातात ना. थँक्यू भाई. त्या मित्राला पण थँक्यू भाई, ज्याने मला व्हिडिओ कॉल केला. हा तो हिंदी बोलायला. आई पण आले, त्या बघा इथे आई आहेत. थँक्यू. बघा इथे आई आहेत. आईंना तुम्ही पहिल्यांदाच भेटतोय. 1 मिनिट फक्त, इकडे या साईड. आईंना मी पहिल्यांदाच भेटलोय. मी एक बँटाचा जे इव्हेंट होता तेव्हा मी यायचं ट्राय केलेलं, बट मी तेव्हा तुझ्यासोबत होतो तिथे गोरेगाव. हा बरोबर, कुर्बानी दिलेली तिथे. अगं तो गाडीवर आलाय रॅपिडोवर. आले दुसऱ्याच्या पतुला आपल्याला भेटलाय. एकच मिनिट. काय म्हणतो पतुला, कसा आहे? अरे मला मित्राने व्हिडिओ कॉल केला की दादा इथे आलाय करून. मी त्याला बघून पागल झालो पहिला. तर मी आज पहिला व्लॉग टाकलेला होता आणि दादाचा सकाळी व्हिडिओ कॉल, तर मी एकदम खुश म्हटलं की हा जवळच आलाय, त्याला भेटायला. मी जॉबसाठी निघत होतो, जरा लवकर निघतो, 1 तासभर चालेल, पण मी निघतो. तसंच लगेच निघालो आणि आलो इथे. आपण खाली निंजाला जातोय बघायला, जरा जाऊन येतो. जर निंजाचा व्हिडिओ काढतो मी, आहे खाली थांबून दाखवतो तुम्हाला आता. निंजा खतरनाक. ही व्लॉग टाकायचा पहिला दिवस होता आणि दादा भेटला भाई. खूप वेगळी फिलिंग येते म्हणजे मला रडायला येतं, बट ठीक आहे. मी इमोशनल होतो जरा, मी आहे इमोशन मला पण तसा. बट भाई क्रेझी दादासोबत बोलू, दादासोबत उभा होतो. आई भेटल्या, फर्स्ट टाइम मला आई भेटल्या. सांगायची गरज आहे की कोणाची आहे. मला शब्द नाही सुचवतात, मला काय बोलू मला नाही समजत आहे. मी दादाला खूप वेळा भेटलोय, बट तेव्हा कशी खूप गर्दी होती, खूप लोक असतात त्यावेळेला, सगळ्यांना भेटायचं असतं. आज मी भेटलो तेव्हा कोणी नव्हतं. खूप क्रेझी मोमेंट होता तो. मी कॅप्चर नाही करू शकलो, कारण का नाही ते मोमेंट नाही कॅप्चर झालेले बरे. ते रॉ आहेत ते असेच राहिलेले बरे मला वाटतंय. दादासोबत मी बोललो आणि खूप बरं वाटलं मला, म्हणजे खूप जास्त बरं वाटलं. माझी स्टोरेज फुल झाली. दादा व्हिडिओ काढत होता. 1 मिनिट, हा चालू आहे ना व्हिडिओ. हा माझी स्टोरेज फुल झाली. मी सगळं डिलीट करत घेत बसलो. आणि गाडी ही प्रेम आहे रे. मला व्यक्त नाही होत आहेत, मला नाही होत आहेत व्यक्त ॲक्च्युली. बट मी
वेडा झालो मला समजत नाही. मग तिथे विचारायला लागले तो खा पी क्या है ना, अरे कुछ होगा नहीं ना, आगे खाना जाएगा ना वगैरे. मी सगळं त्यांना वाटलं हां मैं ऐसे ऐसे आया हो, ठीक आहे चलेगा. आता मी इकडनं जॉबला जाईल, बट माझा दिवस एवढा सुंदर आहे ना, मी किती हॅक्टिक काम असलं ना मी करेल. माझ्या दिवसाची सुरुवात एवढी सुंदर झाली आहे ना, काही प्रेम आहे रे. मी नाही व्यक्त नाही होऊ शकत जास्त. मी करतो व्हिडिओ परत, मी जरा गाडी जरा बघतो पूर्ण नीट, मला नीट माझ्या डोळ्यांनी बघू दे. फर्स्ट टाईम मी निंजोडी बघतोय, फर्स्ट टाईम मी निंजोडी बघतोय. नंबर एकच ठेवतो भाई. भाई याचं काय करायचं, हे होणार आहे की नाही. हे जे ऑइल उडालेलं आहे ते होणार आहे की नाही. एवढे मेनली एवढे कॉन्टॅक्ट आहेत, एक कॉन्टॅक्ट नाही भेटत आहे की ते साफ करू शकेल किंवा कॉल मारा एकदा. हे आता पियुष भाई कुठे जाणार आहे गाडी. तिची BMW पण तिथेच पडली आहे, ही पण आता तिथे जाणार सर्व्हिसिंगला. ह्याने गाड्या घेतल्या कशाला, पियुष भाऊला द्यायला. बोललो मी त्याला, आता म्हटलं की तू गाड्या सगळ्या त्याच्याकडे देऊन ठेव आणि राहू दे तिकडेच, तिकडे कलेक्शन करून टाक. बघ कसली दिसते, काय व्ह्यू आहे बघ. त्याचा कॉकपिट व्ह्यू बघ काय आहे. हा बघ हा व्ह्यू आहे, खतरनाक आहे भाई. मित्रांनो एवढी खुशी दिसते पाठीमागे बघ काय आहे. पाठीमागे आपली निंजोडी आहे आणि समोर, आणि आता समोर एक दोन कुठे राहिला. हा बघ वॉक बघ ह्याचा. क्रेझी. खूप खुश आहे. हा बघ डायरेक्ट भंडारदरावरनंच आलाय. आई पण आल्यात, आई कुठे राहिलं. आई येत आहेत. हा बघ आई येत आहेत. आईनं तर ओळखलं असेल, सांगायची गरज नाही. आई खुश आहे. आईसोबत पण आज मी बोललो वगैरे. आईला पण मी फर्स्ट टाईम भेटत होतो, आपली निंजोडी पण फर्स्ट टाईम बघत होतो. आणि हे बघा, अरे सुदीक्षाचा पप्पा ना. हां दादा रेव कर एकदम खतरनाक. हा चल खतरनाक भाई. दादा निघाला आता बघा. चल दादा बाय बाय बाय. आजचा दिवस भाय खतरनाक. सगळे मी ह्याला पण फोन नव्हता केला, मी कोणाला फोन नव्हता केला, मी एकटाच निघालेलो होतो. तेवढ्यात ह्याचा मला फोन आला की माझा ब्लॉग टाकला, तर त्याबद्दल त्याला बोलायचं होतं म्हणून. तर तेवढ्यात मी त्याला व्हिडिओ कॉल केला आणि त्याला दादा दाखवला म्हणून तो आला. भाई मी कोणाला कॉल नाही केलेला आहे, मी आत्ताच सांगतोय. त्याचा सगळे मला शिव्या घालाल की अरे भाई दादा भेटला आणि कॉल नाही केला वगैरे. आणि त्याच्याकडे दादाकडे पण जास्त टाईम नव्हता. दादा लिटरली माझ्यासोबत फक्त एक अर्धा तास होता, त्यात पण तो त्याचं काम वगैरे सगळं करत होता. बट भाई खतरनाक. मम्मीला पण मी व्हिडिओ कॉल केला, मम्मीसोबत पण दादा बोलला वगैरे. नाही सुचत मला. अरे मी निंजासोबत जवळपास तू यायच्या आधी मी 10 मिनिटाचा बसून होतो निंजाबरोबर की अरे काय. निंजाला एकदा आपण आज फर्स्ट टाइम बघितलं. त्याला असं काय म्हणतात, मी त्याला भेटलो, खूप वेळा भेटलो, बट काय म्हणतात त्याला एकदम प्रॉपर नीट असं एकट्यामध्ये किंवा विदाऊट गर्दी फर्स्ट टाइम भेटलो. मी फर्स्ट टाइम निंजा बघितली आज. खूप क्रेझी फिलिंग आहे. आणि जे बांदिलकीचे फॅमिली आहे, जे श्रीमान फॅन आहेत त्यांनाच समजू शकतं, हे अजून नाही कोणाला समजू शकत. बट भाई क्रेझी देत होता. आता मे बी मी याच्या पुढे परत आता हा ब्लॉग करेन की मी इथेच एंड करेन माहीत नाही, बघू. मी ऑफिसला जाऊन परत घरी जाताना तर टाकला तर टाकेन. बट हा एवढाच ब्लॉग होता आय थिंक. आणि भेटू आपण परत, दादा भेटेल परत. चला बांदिलकी.